भारताचे माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर, मला असं वाटतं की हे आपल्या सर्वांचे एक एक प्रकारचे आदर्श, एक मूर्तिमंत उदाहरण, ज्याच्यामध्ये सायन्सच्या माध्यमातून ज्यांनी कार्य केलं, भारताला मिसाईल्सच्या बाबतीमध्ये समृद्ध बनवण्याच्या कामात ते होते. DRDOमध्ये त्यांचं योगदान मोठं राहिलं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती म्हणून तर अत्यंत लोकप्रिय, खास करून विद्यार्थीप्रिय असं बनले. 27 जुलै या दिवशी डॉक्टर APJ अब्दुल कलाम एक सत्र घेत असताना, व्याख्यान चालू असताना, एका विद्यापीठामध्ये व्याख्यान चालू असताना त्यांचे प्राण गेले. शेवटचा श्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये घेतला. डॉक्टर कलामांच्या काही आठवणी मला या निमित्त आपल्याशी बोलायच्यात, सांगायच्यात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे करिअरचा मापदंड का आहेत आणि उत्तम आयुष्य आणि उत्तम करिअर म्हणजे काय असतं हे लक्षात घेण्यासाठी कलाम सर हे पुरेसे आहेत. डॉक्टर कलाम सरांना माझे सुदैव की मी 3 वेळा भेटू शकलो. कलाम सरांना जवळनं पाहता आलं. अर्थात पुस्तकातून ते अधिकपणे जास्तपणे कळतात. त्याचं कारण त्याच्यामध्ये विस्तृत वर्णन असतं. आपण जेव्हा कलाम सरांचे किस्से ऐकतो तेव्हा देखील आपल्याला अधिक माहिती मिळते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम एकदा पुण्यामध्ये COEP कॉलेजमध्ये कार्यक्रमानिमित्त आले होते आणि डिपेक्सच्या संचलन समितीचा सदस्य म्हणून मला त्यांना रिसीव्ह करण्याच्या कमिटीत मी होतो. अर्थात आपण त्या कमिटीत जरी असलो तरी मुळात शासकीय रचनेतूनच सगळ्या गोष्टी घडत असतात. आपण फक्त तिथं बघत असतो. परंतु त्यावेळेस डॉक्टर कलाम सरांना जवळून पाहता आलं. APJ अब्दुल कलाम सर आवरून निघाले, कार्यक्रमाला व्याख्यानासाठीच निघाले आणि सगळी मोठी यंत्रणा तिथे होती. पोलीस होते, सुरक्षा कर्मचारी होते, त्यांना पाहायला आलेले विद्यार्थी, अनेक मंडळी हे लांबून लांबून त्यांच्याकडे पाहत होते, कसे दिसतात कलाम सर. हे सगळ्यांचा औत्सुक्याचा विषय होता. आम्ही सर्किट हाऊसमध्ये आतमध्येच होतो. जेव्हा सर्किट हाऊसमध्ये त्या एका रूममधनं कलाम सर बाहेर पडले, त्यांच्या नेहमीच्या पोशाखामध्ये झुपकेदार केस आणि त्यांचा जो एक नेहमीचा कोट असायचा त्या पद्धतीने ते पुढे निघाले. चेहऱ्यावरती एक प्रकारचा उत्साह, प्रसन्नता, आणि मला तर असं वाटतं की आपल्या सगळ्यांना एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व जे म्हणजे काय असतं ते असं समोरनं येत होतं. त्यापूर्वी मी एकदा त्यांना, कलाम सरांना तर प्रत्यक्ष जवळून भेटलो होतो. परंतु आता मात्र ते कार्यक्रमाला निघालेत आणि त्यांच्या ताफ्यामध्ये आमची सुद्धा गाडी असणार होती, अशी परिस्थिती. तिथून ते निघाले. इमारतीच्या बाहेर पडल्यानंतर जी एक प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉलप्रमाणे 3 ज्यांच्याकडे आपण ज्याला म्हणूयात की काही वाद्य असतात, त्या वाद्यांच्या आधारे जी काही एक मानवंदना द्यायची असते, ती मानवंदना देण्याचा तिथं अचानक ते आम्ही पाहिलं की मी प्रत्यक्ष पहिल्यांदाच पाहिलं ते की माजी राष्ट्रपती म्हणून तिथून बाहेर पडत असताना कदाचित अनेक प्रकारच्या पदांसाठी अशी मानवंदना असणारच आहे. भारतीय लोकशाही खूप एक प्रकारची ग्रेट लोकशाही आहे. त्याच्यामध्ये खूप ब्युटिफुल, म्हणजे ज्या गोष्टी ज्या असतात त्या अत्यंत सन्मानपूर्वक अशा पद्धतीच्या असतात. डॉक्टर कलाम बाहेर पडत असतानाच, इमारतीच्या बाहेर पडत असताना मानवंदना देण्यात आली. 3 जे तिथले जे कर्मचारी होते त्यांनी ती मानवंदना दिली. ते सगळं चालू असताना अत्यंत वातावरण एक वेगळ्या पद्धतीच्या ह्याच्यात गेलं होतं. सगळ्यांच्या एक भावना वेगळ्या होत्या. खूप छान वाटत होतं. एक मोठ्या व्यक्तीला आपण जवळनं पाहतोय अशी एक ती फिलिंग होती. आता कलाम सर हे झाल्यानंतर गाडीत बसतील आणि कार्यक्रमाकडे जातील, आम्ही आमच्या मागच्या गाडीत बसून त्यांच्या मागे जाऊ, अशी एक मनात हे होती. आणि तितक्यात कलाम सर मात्र त्यांच्या गाडीकडे गेले नाहीत. डॉक्टर कलाम सर हे ते 3 जण जे होते ज्यांनी सलामी दिली त्या 3घांकडे गेले, ज्यांनी ते वाद्य वाजवलं होतं आणि एक प्रकारे मानवंदना दिली होती. त्या 3 कर्मचाऱ्यांकडे ते गेले. आता सगळ्या सिस्टीमचे कॅमेरे एक प्रकारे तिथं पुढे आले की काय नेमकं कलाम सर काय करतायत. पण कलाम सर त्यांच्या अगदी जवळ गेले. ते 3 जण जे होते, त्या कर्मचारी 3 जण, त्या 3घांशी ते 1-1, 2-2 मिनिटं बोलले. तोपर्यंत संपूर्ण बाकी वातावरण शांत होतं की काय चाललंय. कारण नॉर्मली असं कधी त्यांच्याशी कुणी बोलायला जात नाही. मानवंदना घेतल्यानंतर लोक निघून जातात पुढं. एक मान मरातब असतो, तो रिस्पेक्ट असतो. परंतु डॉक्टर कलाम मात्र त्यांच्याशी बोलायला गेले. ते 3घांशी बोलले. ते 3घही भावनिक झाल्याचं मला लक्षात आलं. आणि कलाम सरांनी नंतर त्यांचा निरोप घेतला आणि ते वेगाने गाडीकडे गेले. मी मात्र त्या 3 कर्मचाऱ्यांच्याकडे मी धाव घेतली आणि मी त्यांना विचारलं की डॉक्टर कलाम तुम्हाला काय म्हणाले, काय बोलले तुमच्याशी. आणि हे विचारल्यानंतर त्यातल्या पहिल्या जणाने मला सांगितलं की
राष्ट्रपती साहेब आले, माजी राष्ट्रपती, आणि त्यांनी काय केलं तर नाव विचारलं. त्यांनी विचारलं घरात कोण कोण आहे. मी सांगितलं की माझे वृद्ध आईवडील घरात आहेत. त्यांनी माझ्या आईवडिलांची चौकशी केली, त्यांची तब्येत कशी आहे असं विचारलं आणि त्यांची काळजी घ्या असं सांगितलं. आणि हेच आमच्या ह्या दोन्ही सहकाऱ्यांना विचारलं, घरातली चौकशी केली आणि आपुलकेने आस्थेने बोलले. हे ते सांगत असताना त्या एका कर्मचाऱ्याला भडभडून आलं की इतके वर्ष सर्व्हिस केली, नोकरी केली, इतक्या मानवंदना दिल्यात, पण पहिल्यांदाच कुणीतरी मानवंदना दिलेला स्वीकारणारा व्यक्ती आमच्याशी येऊन आमची चौकशी करतोय. असे होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम. हे सर्वसामान्य माणसांमधनं पुढे आलेले. 27 जुलैला त्यांची प्रकर्षाने आठवण येते. ज्या वर्षी ते गेले त्या वर्षी SMS येत होते. 28, 29, 30 तारखेपर्यंत असे SMS येत होते की डॉक्टर कलामांनी असं म्हटलेलं की त्यांच्याबद्दल अनेक चांगले मेसेज येत होते त्यांच्या स्मरणाचे. त्यात एक मेसेज असा होता की डॉक्टर कलाम म्हणाले होते की वेन आय विल डाय देन डू नॉट हॅव कंडोलन्स फॉर नो वर्क, म्हणजे काम न करणं किंवा सुट्टी देणं, हॉलिडे, डू नॉट गिव्ह हॉलिडे, बट रादर यू वर्क थ्राईस ऑर ट्वाईस ऑफ युअर कॅपेबिलिटी. असं ते म्हणाले होते की माझ्या मृत्यूनंतर दुखवटा व्यक्त करू नका, केला तर कामं बंद करू नका, दुपटी तिपटीने काम करा. आणि मग मी 30 जुलैला त्या वर्षी, ज्या वर्षी ते गेले त्या वर्षी तिसऱ्याच दिवशी 30 जुलैला माझा वाढदिवस त्या दिवशी असतो. त्या दिवशी दिवसामध्ये 13 व्याख्यानं केली होती. एका दिवसात 13 व्याख्यानांची ती बातमी सुद्धा रेडिओच्या त्या बातम्यांमध्ये सांगण्यात आली होती. डॉक्टर कलाम काय होते हेच मी प्रत्येक ठिकाणी सांगितलं. आत्ताही मी तुमच्याशी डॉक्टर कलामांबद्दल बोलतोय. कामानिमित्त ते त्यांच्या कुटुंबाला वेळ देऊ शकले नव्हते. इतके देऊ शकले नव्हते की त्यांनी त्यांचं लग्न देखील केलं नाही. पण घरातले अन्य सदस्य जे आहेत, भावांची मुलं मुली, त्यांच्याही वाढदिवसांना वगैरे जाता नाही आलं. त्यांची एक छोटी पुतणी जी लहानपणापासून त्यांच्यावरती खूप प्रेम करायची, तिच्या वाढदिवसाला देखील यांना क्वचित जाता आलं, परंतु बऱ्याच वेळा जाता नाही आलं. तर ती लहानपणी त्यांना एकदा म्हणाली होती रागारागाने, लटक्या रागाने, की एक दिवस असेल की माझं लग्न होईल पण त्यावेळेस पण तुम्ही येणार नाहीत, असं ती त्या कलाम साहेबांना, त्यांच्या म्हणजे तिच्या काकांना म्हणाली होती. आणि एक वेळ अशी झाली की डॉक्टर कलाम त्यांच्या बैठकांच्या व्यस्ततेमध्ये होते. माननीय पंतप्रधानांसोबत त्यांची बैठक होती आणि ती बैठक उद्या आहे, सगळं ठरलंय आणि अत्यंत महत्त्वाची क्रुशियल बैठक, ज्याला सुरक्षा कर्मचारी, सुरक्षा अधिकारी येणार आहेत आणि अत्यंत मोजक्या लोकांची बैठक, आणि त्याच्यातून काही निर्णय होणार आहेत. आणि आदल्या दिवशी रात्री 10, 10:30, 11 वाजता डॉक्टर कलामांच्या लक्षात आलं, अचानक झालं की उद्या आपल्या भावाच्या मुलीचं लग्न आहे. आणि हे त्या पुस्तकात लिहिलेलं आहे, ते पुस्तकातला किस्सा आहे. आणि हे त्यांच्या लक्षात आलं, पण आता काहीच करू शकत नाही. ते खूप व्यथित झाले, दुःखी कष्टी झाले की आपण तिला शब्द दिला होता की मी वाढदिवसाला जरी नाही आलो तरी लग्नाला मात्र तुझ्या नक्की येईल. आणि व्यथित झालेले कलाम त्यांचे सहकाऱ्यांनी पाहिलं. त्यांच्या रूममेट जे होते ते सायंटिस्ट होते. ते म्हणले तुम्ही अचानक नाराज झालात, काय झालंय? उद्याच्या बैठकीबद्दल किंवा याच्याबद्दल काही शंका किंवा काय? ते म्हणले तसं काही नाही म्हणले नाराज. आणि मग खोदून विचारल्यानंतर त्यांना कळलं की ओव्हरलॅपिंग झालंय. उद्या आपली पंतप्रधानांसोबत बैठक सुद्धा आहे आणि उद्या डॉक्टर कलाम यांच्या पुतणीचं लग्न देखील आहे दक्षिण भारतामध्ये, त्यांच्या गावाला. आणि मग ह्या सहकार्याने खूप डोकं चालवलं आणि पंतप्रधानांनी कार्यालयाशी संपर्क साधला. रात्रीच्या वेळेस हे सगळं करून सकाळ व्हायच्या आतच कलाम साहेबांपर्यंत निरोप धाडण्यात आला की ही मीटिंग जी आहे पंतप्रधानांसोबतची ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि तुम्ही आता तुमच्या वैयक्तिक कामांना जाऊ शकता. आणि वैयक्तिक कामांना जाण्यासाठी कलाम साहेबांना त्यावेळेस स्वतंत्र विमान देण्यात आलं आणि स्वतंत्र विमानाने डॉक्टर कलाम त्यांच्या पुतणीच्या लग्नाला तिथे गेले. एअरपोर्टवरती उतरल्यानंतर त्यांना स्वतंत्र हेलिकॉप्टर देण्यात आलं आणि हेलिकॉप्टरने, तेव्हा ते राष्ट्रपती नव्हते, ते सायंटिस्ट होते, DRDO मध्ये होते, त्यांना स्वतंत्र हेलिकॉप्टर दिलं. आणि हेलिकॉप्टरने जेव्हा ते हेलिकॉप्टर त्या लग्नस्थळी, शेतात लग्न होतं, कारण परिस्थिती बाकी सगळ्यांची तर तशी गरिबीचीच होती आणि डॉक्टर कलाम शेवटपर्यंत आर्थिकदृष्ट्या हे काही त्यांनी कुठलाही गाजावाजा केला नव्हता. ते एक प्रकारे ज्ञानासक्तच होते. तिथे गेल्यानंतर त्यांचं जेव्हा हेलिकॉप्टरवरती येत होतं आणि सगळा फुपाटा उधळला आणि मांडवामधल्या लोकांना कळलं की डॉक्टर कलाम आलेले आहेत, तेव्हा त्यांची पुतणी जी होती ती खऱ्या अर्थाने रडायला लागली की, आणि आनंदाश्रू आले की माझे काका त्यांनी शब्द पाळला. डॉक्टर कलाम त्यांच्या आयुष्यात अशा अनेक प्रकारच्या घटना घडल्या ज्याच्यामध्ये नियतीने सुद्धा त्यांना त्याच्या मदत केली. डॉक्टर कलामांना एकदा प्रश्न विचारला होता विद्यार्थ्यांनी की तुमच्या केसांची स्टाईल अशी कशी आहे, तुम्ही केस कसे वाढवलेत, असे केस कसे वाढवलेले आहेत? तेव्हा कलाम साहेबांनी सांगितलं होतं की ही स्टाईल नाहीये. डॉक्टर कलाम म्हणाले की ही स्टाईल नाहीये,
की संशोधनाच्या कामामध्ये आम्हाला एक एक मिनिट महत्त्वाचं आहे, एक एक मिनिट काय एक एक सेकंद महत्त्वाचं आहे, अहो सेकंद काय आम्हाला नॅनो सेकंद महत्त्वाचं आहे. आणि असं असताना आम्ही दर महिन्याला जर कटिंगला जर गेलो तर एक एक तास व्हायला जाईल. म्हणून म्हणले मी 6-6 महिने केस वाढवायची सवय मला पूर्वी लागली आणि 6-6 महिने केस वाढवल्यानंतर त्यानंतर कटिंग करायची, या पद्धतीतून ही केसांची स्टाईल निर्माण झाली. ते म्हणले की वेळ वाचावा दर महिन्याचा 1 तासाचा, म्हणून माझी केसांची स्टाईल अशी आहे. डॉक्टर कलाम हे खऱ्या अर्थाने एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. आयुष्यभर ब्रह्मचारी राहून लग्न न करता संपूर्णपणे विज्ञानाची सेवा केली आणि देशाची सेवा केली. एक सायंटिस्ट म्हणून सुद्धा मोठं काम केलं आणि राष्ट्रपती म्हणून जे काम केलं ते तर आपण विसरूच शकत नाही. एक प्रसंग सांगतो. डॉक्टर कलाम जेव्हा पुण्यामध्ये मावळ भागात आले होते, राष्ट्रपती असताना त्यांच्या गाड्यांचा ताफा चालला होता. दिवसभरामध्ये पुण्यात अनेक प्रकारचे कार्यक्रम होते. मावळामधून गाड्या चाललेल्या असताना एका भागातून गाडी जात होते आणि एका गावातून गावाच्या कडेने गाडी चालली होती. तेव्हाच कलामांचं लक्ष गेलं की तिथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आणि डॉक्टर कलाम हे विद्यार्थी, शाळा आणि शिक्षण व्यवस्था याच्यावरती मनापासून प्रेम करणारे. त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं की गाडी थांबवा, मला जरा शाळेत जायचंय. आणि प्रस्तावित नसलेला दौरा म्हणजे अचानक त्यांना वाटलं, म्हणून त्यांना असं वाटलं की मी या शाळेत जायचंय, गाडी थांबवा. सोबत डिव्हिजनल कमिशनर आणि कलेक्टर होते. ते बाकीचे म्हणाले की साहेब आपल्याला मात्र आता पुढे कार्यक्रमाला उशीर होईल, त्या हिशोबाने आता थांबायचंच आहे का? माननीय राष्ट्रपती असल्यामुळं त्यांना काही बोलता नाही आलं. ते म्हणले अगदी 2 मिनिटाचंच काम आहे, शाळेत जाऊन येतो फक्त, तुम्ही नाही आलात तरी चालेल, असं ते म्हणाले. आणि डॉक्टर कलाम गाडीतून उतरले, राष्ट्रपती डॉक्टर कलाम गाडीतून उतरले आणि शाळेकडे निघाले. अधिकारी आतले त्यांना सांगितलं की तुम्ही आतच बसा, मी एकटा जाऊन येतो. आणि म्हणून ते अधिकारी कदाचित त्यांच्या फाईलमध्ये डोकं घालून काय वहीत डायरीमध्ये पाहत होते. 2-5 मिनिटं झाली. अधिकाऱ्यांनी पाहिलं की साहेब आतमध्ये गेले असतील आणि पाहिलं तर काय, डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्या शाळेच्या बाहेर जे गेट होतं, गेट पडलेलंच होतं. आतमध्ये अख्खा ट्रक पण जाऊ शकत होता, अशी परिस्थिती होती. नुसती कंपाऊंड वॉल म्हणायला होती, आतमध्ये कुणी जाऊ शकत होतं. पण तरी सुद्धा ती जी सीमा भिंत होती, त्या गेट होतं, तिथं डॉक्टर कलाम थांबले होते. ते तिथंच उभे होते आणि वाट बघत होते कसली तरी. अधिकारी पटकन गाडीतनं उठले, पळत गेले आणि ते म्हणाले की डॉक्टर कलाम सर, आपण आज जाऊ शकतो ना? कलाम सर म्हणले नाही, वी मस्ट टेक द परमिशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ द स्कूल. आपण शाळेच्या मुख्याध्यापकांची परवानगी घेतलेली नाही, त्यांना परवानगी घ्यावी लागेल. कुणीतरी आज जाऊन परवानगी घेता का? असं म्हणल्यानंतर ते म्हणाले, साहेब म्हणले, अरे पण आपण तर राष्ट्रपती आहोत, देशाचे राष्ट्रपती आहोत, आपण कुठेही जाऊ शकतो. कलाम सर म्हणले नो, वी मस्ट टेक परमिशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ द स्कूल. आणि मग ही सगळी मंडळी आतमध्ये गेली. आतमध्ये मुख्याध्यापक बसले होते निवांत. त्यांना काही कल्पना की बाहेर कोण आलंय, त्यांना काय माहिती की बाहेर राष्ट्रपती त्यांच्या परवानगीची वाट बघतायत. आणि मग ते साहेब म्हणाले की अहो चला चला लवकर, देशाचे राष्ट्रपती आलेत, कलाम सर त्यांना तुमची परवानगी हवी, त्यांना आत घ्यायचे. ते आहे तसे पळत निघाले, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, थरथर कापायला लागले, अंगावर काटा आला. ते पाहिलं तर डॉक्टर कलाम बाहेर. ते म्हणले की प्लीज आत चला, प्लीज आत चला. नमस्कार केला त्यांना. आणि मग डॉक्टर APJ अब्दुल कलाम आधी वहीमध्ये सही केली, व्हिजिटर्सच्या वहीमध्ये सही केली आणि मग वर्गात गेले, मुलांचा संवाद साधला. असे डॉक्टर APJ अब्दुल कलाम मला असं वाटतं आजच्या ह्या काळामध्ये देशभक्ती म्हणजे काय आणि विज्ञान निष्ठा म्हणजे काय, खरं करिअर म्हणजे काय, ज्या करिअरमधून मला काय मिळालं यापेक्षा मी काय दिलं, आणि अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व DRDO मध्ये मोठं काम करून, मिसाईल्समध्ये मोठं काम करून, आपल्या सगळ्यांना समृद्ध बनवून खऱ्या अर्थाने डॉक्टर कलाम शेवटपर्यंत विद्यार्थ्यांचे झाले, विद्यार्थ्यांचे राहिले. अशी माणसं होत नाहीत. अशा डॉक्टर कलाम साहेबांना माझी मनापासून श्रद्धांजली.